कथांचं महेश भटकर यांनी लिहिलेलं पुस्तक. त्या कथांच्या पुस्तकात मला आवडलेली गोष्ट म्हणजे अतिरागाचा परिणाम. ही गोष्ट खूप मोठी होती, पण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते. ती म्हणजे एका गावात एक माणूस असतो की ज्याला कामधंदा काहीच नसतो, तो बेरोजगार असतो. तर एके दिवशी ना सावकाराच्या घरी कार्यक्रम असतो आणि तो तिथे जातो, ते म्हणजे स्वयंपाकाचं काम करायला. तो तिथे जातो, स्वयंपाक बनवतो, कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर सावकाराला समजते की एकदम उत्कृष्ट असा स्वयंपाक बनलेला होता. हा कोणी बनवला, काय बनवला याचा तपास काढताच त्या माणसाला ते सावकार घरी बोलवून घेतात आणि विचारपूस करतात. विचारपूस केली तेव्हा त्या सावकाराला समजलं की याच्याकडे कामधंदा नव्हता, म्हणून हा एक छोटंसं काम मिळावं म्हणून आपल्याकडे स्वयंपाक बनवायला आला होता. तर ही गोष्ट ऐकतात सावकाराला वाटली की याची काहीतरी मदत करावी म्हणून. तर सावकाराने काय केलं, पैसे गोळा केले आणि त्या माणसाला एक छोटंसं ढाबा टाकून दिला की त्या ढाब्यामध्ये तो स्वयंपाक बनवेल आणि त्याच्या हाताची जी चव आहे ती सर्वांना कळली पाहिजे, म्हणून त्या सावकारांनी एक छोटासा ढाबा त्यांना टाकून दिला. तर एक दिवशी काय झालं, सावकार असाच त्याच ढाब्यावर जेवणासाठी गेला. त्यावेळेस सावकाराला भाजीमध्ये मीठ जास्ती वाटलं. हे तो त्या माणसाला सांगायला गेला की का रे, आज काय झालं, स्वयंपाकाला मीठ जास्ती होऊन गेलं. त्या माणसाचा एवढा संताप झाला की तिथे बाकीचेही लोक बसलेले होते जेवणाला, परंतु त्याचा संताप एवढा झाला की त्यांनी म्हणजे त्या सावकाराला असं बोलला, ऊन बोलत होता. परत मग त्याला पटेल असं काहीच तो बोलत नव्हता. तर भाजीत मीठ जास्ती झालंय यावर कोणाला एवढा राग का यावा. तरी पण त्या माणसाचा राग एवढा जास्ती झाला की त्याने त्या सावकाराला शिवीगाळ केली. सावकार तेव्हा एकटाच होता म्हणून तो चालला गेला, पण मात्र राहिला तो सावकार. तो शांततेत घरी चालला गेला. त्याच्यानंतर 4-5 माणसं त्याने त्याच्या ढाब्यावर पाठवले, हातात ताडके वगैरे सगळे पाठवले. त्याच्यानंतर झाले असे की त्या माणसांनी त्याचा ढाबाही तोडून टाकला आणि त्या माणसाला झोडलं. आता ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपले मित्रमैत्रिणी असतात, तर एखादा असतो त्याच्यातला की ज्याला खूप राग येतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर तो चिडतो. तर बाकीचे मित्र आहे ना सहज म्हणतात की अरे जाऊ दे, तो शॉर्ट टेम्पर्ड आहे, त्याला राग खूप जास्त येतो. पण मग हे तसं काहीच नसतं बरं का. आपली वृत्ती असते ती कोणत्या गोष्टींवर चिडायचं आहे, कोणत्या गोष्टींवर चिडायचं नाही आहे हे आपल्यावर असतं. आता हे एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया आपण. एक पाण्याची बॉटल आणि एक कोकची बॉटल, याच्यात फरक काय असतो बरं? काही मुलं मला सायंटिफिक फरक सांगतील तर काही रंगांचा फरक सांगतील, पण याच्यातला खरा फरक मात्र असा असतो की जी कोकची बॉटल असते ना, तिला तुम्ही थोडासा त्रास द्या, थोडासा शेक करा, तिला लगेच फसफसून बाहेर पडते, म्हणजे तो तिचा राग असतो आणि जो काहीच कामाचा नसतो. पण पाण्याची बॉटल तुम्ही तिला कितीही त्रास द्या, कितीही काही करा, ती फसफसून बाहेर पडते का? तर नाही. पण मग मुळात म्हणजे पाण्याच्या बॉटलचेच जास्ती फायदे असतात, पाण्याचेच जास्ती उपयोग असतात शरीराला. तुम्हाला कोणी म्हणेल का हो की दिवसातून 7-8 लिटर कोक प्या, असं म्हणेल तुम्हाला कोणी? तर नाही, कारण त्या कोकचे दुष्परिणामच असतात, म्हणून त्याची एवढी चिडचिड असते. आणि पाण्याच्या बॉटलचे जितके फायदे असतात तेवढीच ती शांत असते. म्हणजे जो व्यक्ती शांत असतो त्याचेच जास्ती फायदे असतात आणि त्यालाच समाजात इज्जत मिळत असते. म्हणून तुम्ही जर त्यातलीच एक असाल शॉर्ट टेम्पर्ड, तर तुमच्या रागावर नियंत्रण करत जा. धन्यवाद.